जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचाराची सांगता आज होते. मागील 7 ते 8 दिवसांपासून तुम्ही लोकांकडे जात आहे. काय भावना आहे लोकांची, कसा रिस्पॉन्स मिळतोय आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आत्तापर्यंत लोकांसमोर गेलेला आहे? आज पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. आज 5 वाजता जाहीर प्रचाराची सांगता झालेली आहे. गेले 8-10 दिवस आम्ही सगळीकडे फिरतोय, पूर्ण मतदारसंघात फिरतोय. लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. दादांच्याबद्दलच्या लोकांच्या भावना ह्या खूप म्हणजे लोक खूप भावनिक आहेत आणि म्हणजे आता फिरताना आम्हाला कळते की दादांची किंमत काय होती आणि लोकांना आता दादा आपले खरे काय होते हे फिरताना आम्हाला कळते. लोकांसाठी जे काही कामं करणार आहात, कोणती कामं तुम्ही करणार आहात, कोणतं टार्गेट तुमच्या पुढे असणार आहे पुढे काळात? माझं बाय प्रोफेशन डेंटिस्ट असल्यामुळे थोडा आरोग्याशी संबंध जास्त येतो. तर मला वाटतं की आपल्याकडे जे कुपोषण असेल किंवा ज्या वॅक्सिन्स असतील ते किंवा महिलांचं जे ॲनिमियाचं प्रमाण आहे हे सगळं आपल्याकडे खूप आहे. म्हणजे आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर घेतो, त्याच्यात पण महिलांचं HB बसत नाही. तर त्या सगळ्यासाठी मला काम करायला नक्कीच आवडेल. आणि शिक्षण क्षेत्र आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण शिक्षण क्षेत्रातही भरपूर कार्य करू शकतो. प्राथमिक शिक्षणात आपण खूप सारे बदलाव आणू शकतो. तर हे मला करायला नक्कीच आवडेल. आणि मुळात मला महिला सशक्तीकरण म्हणजे छोटे छोटे महिलांचे बचत गट असतील किंवा त्यांचं स्वयंरोजगारासाठी आपण त्यांना ट्रेनिंग देऊन आपण त्यांचं भिंतडीसारख्या ज्या जत्रा असतील किंवा त्यांना कुठंतरी एक्सपोजर देऊन आपण त्यांना रोजगार कसा करू शकतो हे ZPच्या माध्यमातून करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. खरं तर तुझ्या बाबतीत विरोधकांकडून आरोप केला जातो की प्राजक्त म्हणजे दुर्गाडे सरांची मुलगी म्हणूनच तिला का निवडून द्यावं. खरं तर या तालुक्याच्या आमदारांनी देखील तसा आरोप केलेला आहे. याच्याकडे तू कशी बाय प्रोफेशन एकतर मी डेंटिस्ट आहे. म्हणजे माझं राजकारणाशी तसा डायरेक्ट संबंध येण्याचा प्रसंग नव्हता. पण मी राजकारण समाजकारणात आधीपासूनच होते, सक्रिय होते. बॅक स्टेजला मी सगळी कामं करत होते आणि आरोप करणाऱ्यांना जास्त उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. आपण आपली रेषा मोठी करावी, ज्यांना आरोप करायचे ते करत राहतील. आपलं काम जे आहे ते आपण बोलून दाखवू आणि त्याच्यातूनच मी त्यांना उत्तर देईन.